सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य अधिवेशन पार पडणार आहे. 22 ते 24 जून दरम्यान नाशिक शहरातील नाशिक पुणे रोड परिसरातील बोधलेनगर येथील श्रीकृष्ण लॉन्स या ठिकाणी राज्य अधिवेशनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. अधिवेशनाची सुरुवात भव्य रॅलीने होईल. अशोक स्तंभ, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे पुतळा, क्रांतीज्योती सावित्रीबाई महात्मा फुले पुतळा, मुंबई नाका, द्वारका सर्कलपर्यंत दुचाकी आणि चारचाकी रॅली या निमित्तानं काढली जाणार आहे. तसेच द्वारका सर्कल, खरबंदा पार्क ते श्रीकृष्ण लॉन्स पर्यंत पायी मिरवणूक सोहळा देखील काढण्यात येणार आहे. या राज्य अधिवेशनाकरता कॉम्रेड अमरजीत कौर, कॉम्रेड पाशा पद्मा, त्याचबरोबर कॉम्रेड ॲडव्होकेट सुभाष लांडे, त्याचबरोबर डॉक्टर राम बाहेती, कॉम्रेड राजू देसले यांचं मार्गदर्शन या निमित्तानं होईल. सभेच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर भालचंद्र कांगो हे असतील. तर 22 जून ते 24 जून दरम्यान विविध मान्यवरांचे यावेळी व्याख्यान देखील आयोजित करण्यात आलेले आहे. दरम्यान या राज्य अधिवेशनासंदर्भात कॉम्रेड राजू देसले, व्ही.डी. धनवटे आणि महादेव खुडे यांनी अधिकची माहिती दिलेली आहे. रोजी नाशिक शहरामध्ये महाराष्ट्राच्या राज्य पातळीवरचं भारतीय कम्युनिस्ट पार्टीचं राज्य अधिवेशन होतं आहे. या अधिवेशनामध्ये जे काही सध्या स्थितीमध्ये जे काही कष्टकऱ्यावरती अनेक प्रकारचे संकट आणि नवीन नवीन कायद्याच्या स्वरूपात त्यांना भरडण्याचं काम या केंद्र आणि राज्य सरकार करतं आहे. त्याचं विचारमंथन करून भविष्यात जे काही या श्रमजीवी वर्गावर जे हल्ले भांडवलदाराच्या माध्यमातून घडत आहेत ते परतून लावण्याचं धोरण आणि त्यासाठी इतरही राजकीय पक्ष की जे या विचाराशी सहमत आहेत त्यांना सोबत घेऊन चांगलं जन आंदोलन त्या ठिकाणी होऊ शकतं याची धारणा ठेवून येत्या या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं राज्याचं 25वे अधिवेशन नाशिक शहरामध्ये होत आहे. श्रीकृष्ण लॉन्स या ठिकाणी 3 दिवसाचे अधिवेशन पार पडणार आहे. पहिल्या दिवशी अशोक स्तंभापासून भव्य अशी रॅली दुचाकीची काढण्यात येणार आहे आणि खरबंदा पार्क या ठिकाणाहून पायी रॅली ही 11 वाजता सुरू होणार आहे. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं. त्याचप्रमाणे देश पातळीवरती नेते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड अमरजीत कौर, राष्ट्रीय महासचिव आयटकच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सचिव, त्याचप्रमाणे डॉक्टर भालचंद्र कांगो, कॉम्रेड पद्मा पाशा आदी नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे 2 व्याख्याने या ठिकाणी या अधिवेशनाच्या निमित्ताने आयोजित केलेले आहेत. पहिल्या दिवशी 22 तारखेला सायंकाळी 6 वाजता ॲडव्होकेट जयंत जायभावे भारतीय लोकशाहीचा गाभा भारतीय संविधान याच्यावरती व्याख्यान देणारे सुरेश सावंत त्यांचे अध्यक्ष असणार आहेत. दुसऱ्या दिवशी 23 तारखेला सायंकाळी 6 वाजता कॉम्रेड माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार डॉक्टर भालचंद्र कांगो यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ विचारवंत 22, 23, 24 जून 2025 रोजी नाशिकमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राज्य अधिवेशन घेण्यात येत आहे. या राज्य अधिवेशनामध्ये हे 25वे राज्य अधिवेशन आहे आणि या राज्य अधिवेशनामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 100 वर्ष झालेले आहेत. त्याच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण चिंतन होणार आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाची टॅगलाईन आहे त्याग, जनसेवा आणि संघर्षाची 100 वर्ष. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाने अनेक देशाच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये आणि नंतरच्या कालखंडामध्ये कामगार, कष्टकरी, शेतकरी, दलित, आदिवासी, भूमिहीनांचे असंख्य लढे उभे केले, संघर्ष केला, त्याग केला. या सगळ्या त्यागाचं अवलोकन, संघर्षाचं अवलोकन या कालखंडामध्ये होणार आहे आणि म्हणून हे जे अधिवेशन आहे राज्य अधिवेशन हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. तसेच हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी कॉम्रेड राजू देसले, महादेव खुडे, कॉम्रेड तल्हा शेख, कॉम्रेड भास्करराव शिंदे, कॉम्रेड विराज देवांग, साधना गायकवाड, देविदास भोपळे, कॉम्रेड पद्माकर इंगळे,
कॉम्रेड मनोहर पगारे, कॉम्रेड व्ही डी धनवटे, भीमा पाटील, मीना अडाव, प्राजक्ता कापडणे, सुनीता कुलकर्णी, किरण डावकर, सुखदेव केदारे आदी जिल्हा कमिटी विशेष प्रयत्नशील आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.